दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन होणार होतं. ते काही अंश झालंय आणि त्या आंदोलनाला साथ म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून धनगर समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने एकवटला आणि काही समाज बांधवांना या ठिकाणी येण्या अगोदरच हे आंदोलन स्थगित झाले. तर हे स्थगित होण्यामागचं कारण काय हे स्वतः दीपक भाऊ बोराडे यांनाच माहिती आहे. पुढचा निर्णय त्यांनी सांगितला की पुढं अजून मोठ्या संख्येनं आपण येऊन मोठं नियोजन करून आंदोलन करू. तर याच्या पाठीमागच्या प्रतिक्रिया काय आपल्या समाज बांधवांकडून आपण विचारून घेऊ. या ठिकाणी तुम्ही आलात एका अपेक्षेने या ठिकाणी तुम्ही आला होता की आपण आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलात, पण या ठिकाणी तुम्ही पोहोचले त्या अगोदरच आंदोलन स्थगित झालं. तुमच्या अपेक्षेचा कुठेतरी भंग झाला असं तुम्हाला वाटतं का? वाटतंच नाही. आम्ही अपेक्षा दीपक भाऊंनी जो हा निर्णय घेतला आंदोलन स्थगित केलं, हा तुम्हाला योग्य वाटतोय का अयोग्य वाटतोय? योग्य ना अयोग्यचं त्याला काय आश्वासन दिलं शासनाचं, कोण कसं घालतं का, कोण घालतं का, हे आम्हाला काहीच माहित नाही ना. आता त्याने काय असं दीपक भाऊ बोराडे हे समाजाला विचारात घेऊन निर्णय घेत आहेत का स्वतःच निर्णय घेत आहेत असं तुम्हाला काय वाटतं? असं झालेलं आहे की केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता काही जिल्ह्यामध्ये असल्यामुळं ज्या ज्या जिल्ह्यातून माणसं येणार होते ते प्रत्येक समाज बांधव आपले काही बिजी आहेत, काही नेते मंडळ आहेत ते त्यांच्या कामामध्ये किंवा फॉर्म भरण्यामध्ये बिजी असल्यामुळं ते प्रत्येक समाज बांधव एकजुटीनं आपला जुटत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे की समाज बांधवांची ते नेते मंडळ होती त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला कोर्टाने आणि शासनाने आणि सरकारने हे आपल्याला परमिशन दिलेलं नाहीये. हे आपल्या सर्व युतीमुळं म्हणजे आपल्या युवक जे होते यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आपलं ठरलेलं आहे 1 दिवसाचा आपल्याला मुंबईला 21 तारखेला जायचं आहे. या दिशेने दीपक भाऊने हे निर्णय घेतला होता की चला तुमचं मी ऐकतो, मी येतो आणि आपण ते करू. मग पण दीपक भाऊला आणि समाजाला सगळ्यांनी सांगितलं की शासनाने परिषदेने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक तारीख देऊ. कोर्टाने आपल्याला 28 तारीख दिली होती चर्चा करण्यासाठी, पण कोर्टाने आपला अपमान केल्यामुळं आपण हे फक्त आपण सगळ्यांच्या विरोधामध्ये आलोत आणि आपली जनसंख्या दाखवून दिली की आम्ही करू शकतो म्हणून. एवढं मला कळतं. लोक निगेटिव्ह प्रतिक्रिया देत आहेत समाज माध्यमावर, तर तुम्हाला काय वाटतं ते? बांधवांना कुठंही आपल्याला निगेटिव्ह करण्याची आवश्यकता नाही. हे दीपक भाऊने निर्णय घेतला आहे, हे आपल्या समाजाने निर्णय घेतला नाही. कारण आपल्याला एकजुटीने आपल्याला भरपूर जनसंख्येने यायचं होतं, ते परमिशन आपल्याला नव्हतं आणि आझाद मैदानावरती ऑलरेडी 2 आंदोलन चालू असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला स्थान दिलेलं नव्हतं कोर्टाने. म्हणून आपण आपली फक्त एक तारीख होती येण्याची. आपल्याला कोर्टाच्या आणि बाकी शासना सगळ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला यायचं होतं की आम्ही येऊ शकतो, आम्ही हे लढवू, क्षेत्रीय समाज आहे आमचा, हे आपल्याला दाखवून द्यायचं होतं की आणि जर आम्हाला परमिशन भेटेल आम्ही कोण्यात असतील येऊ शकतो, की आमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि आम्ही हे तर आपण